तर आत्ताच म्हणलं मी तुम्हाला की मी आजपासून व्लॉगिंग चालू करणार आहे. तर हे बघा कशी संकटं येतात. उठले, आंघोळ करावी म्हटलं, लाईट गेली. तर आता बघा असंच होतं माझ्या बाबतीत. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. आज मी केसांसाठी घरीच रेडी मी तयार केली आहे. हे बघा ह्याच्यामध्ये एक चमच अशी साखर घेतली आहे आणि कोकोनट ऑइल घेतलं आणि मी रेग्युलर यूज करते तो शॅम्पू घेतलेला आहे आणि तो चांगला मिक्स केलेला आहे आणि तो केसांना लावला. आणि मी फर्स्ट टाईमच ट्राय करत होते हे. तर मला पण माहीत नव्हतं कसा रिझल्ट असेल काय, कारण माझे केस खूप फ्रिझी झाले होते. ते एवढे ड्राय झाले होते ना, मलाच कसं वेगळंच वाटत होतं आणि मी ट्राय केल्यानंतर थोडासा इफेक्ट आहे. मग लाईट आली, मी पाणी वगैरे तापवलं आणि आंघोळ करून घेतली. आंघोळ झाल्यानंतर म्हटलं चहा करावा आणि चहा प्यावा, कारण लेट झालं होतं एकतर. मग पटकन असा चहा बनवला आणि चहा बिस्किट खाऊन घेतलं. चहा बिस्किट खाल्लं की लगेच स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक वगैरे केला, सगळं किचन वगैरे व्यवस्थित केलं, सगळं आवरून हे ठेवलं आणि मग पिऊचा जरा स्टडी घेतला. आणि मग संध्याकाळी आम्ही जरा बाहेर निघालो होतो. शिरगावला जायचा प्लॅन होता, तो नाही झालं. नंतर मग इस्कॉन टेम्पल आहे आमच्या जवळच, तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर असं जाता जाता एवढं ट्रॅफिक लागलं जातानाच, खूप वेळ गेला आमचा. पिऊला गार्डनला जायचं होतं, ते पण कॅन्सल झालं मग, कारण ते गार्डन 8:30ला बंद होणार होतं. आणि लेट झाल्यामुळं आम्ही डायरेक्टली ठरवलं की आता गार्डनला न जाता आपण टेम्पलमध्ये जाऊ. मग अशा प्रकारे आम्ही गेलो. असं खूप वेळ लागला जाताना. फायनली मग एवढ्या ट्रॅफिकमधून आम्ही पोचलो नंतर मंदिरामध्ये. आणि फायनली आम्ही पोचलो टेम्पलमध्ये. तिथं गेल्यानंतर दर्शन घेतलं. मस्त असं प्रसन्न वाटलं. खूप छान असं टेम्पल आहे ते. आणि थोडेफार फोटो वगैरे क्लिक केले आम्ही. थोडासा वेळ तिथं स्पेंड केला, शांत वाटलं जरा. आणि नंतर बरेच वेळ आम्ही तिथं बसलो. नंतर आलो नंतर जेवण वगैरे करायला. बाहेरूनच जेवण करून आलो. अशा प्रकारे आम्ही तिथं थोडंफार खाल्लं, जेवण वगैरे केलं. मला केक कट करायला आवडत नाही म्हणून आम्ही स्वीट मागवलं. पिऊ बघताच नको म्हटली. नंतर थोडं टेस्ट करायला दिलं, नंतर तिला आवडलं आणि मग म्हणायला लागली मला दे अजून. मग आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, खाल्लं आणि नंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलो. असा होता माझा आजचा दिवस. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.